गणपती आला. मातीस गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीला जानवी घेतली आहे. कापसाची वस्त्रमाळ घ्यायची आहे. त्यासोबतच धूप अगरबत्ती या ठिकाणी मी कापूर घेतला आहे आरतीसाठी. काही वाटी लागतील आपल्याला दिव्यासाठी. तर तुम्ही दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालणार असाल तर नैवेद्यासाठी वेगळं पाणी घ्यायचं आहे. तसेच नैवेद्यासाठी 5 प्रकारची फळं घेतली जातात. तरी पण तुमच्याकडे त्यानंतर गणपती गणपती बाप्पा करण्यासाठी आपल्याला थोडस तूप लागतं. त्यासोबतच अभिषेक करण्यासाठी तांबूळ आणि पळी घ्यायची आहे. इथे काही पटकन ठेव ना. बदाम सुपारी पटकन ठेव ना शिव. आहे. त्यासोबतच कलशामध्ये टाकण्यासाठी आणि नाणं लागणार आहे. आणि गणपतीचं प्रतीक म्हणून आपल्याला एक सुपारी घ्यायची असते. तर ती मी यामध्ये घेतलेली आहे. तुम्ही या सुपारी ऐवजी देवघरातील गणेश मूर्ती घेतली तरी चालेल. या दिवशी मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. गणपती बाप्पा अथवा